बिबट्याने मारताना नजरेसमोर त्या ठिकाणी पाहिले। ह्या दुर्घटना होत असताना 12 तारखेला झाली, आज 22 ला झाली, तदनंतर साहेब 15 तारखेला देखील इथं रास्ता रोको मोठ्या प्रमाणात झालं। अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते, अनेकांनी घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन देखील त्या ठिकाणी केलं। आज देखील लोकप्रतिनिधी आले, मीडियावाले आले आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी भेटी दिले। आमचं म्हणणं असं आहे की गेले काही दिवसांचा जर तुम्ही अभ्यास त्या ठिकाणी केला तर जांबूत या गावामध्ये मागील 2 वर्षामध्ये 6 व्यक्तींचा आजचा व्यक्ती धरून 6 लोकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालाय। अनेक जण जखमी त्या ठिकाणी झाले। पिंपरखेडमध्ये 2 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। म्हणजे ही शेजारच्या सलग गावांमध्ये आजपर्यंत गेल्या 2 वर्षात 8 लोक मृत त्या ठिकाणी झाले। पण इथली आकडेवारी अशी सांगते की मागील काही वर्षामध्ये जुन्नर डिव्हिजन बिबट क्षेत्रामध्ये 55 लोकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झाला आणि शेतकऱ्यांची पाळीव 16,500 जनावर त्या ठिकाणी मृत त्या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून आमची आपल्याला विनंती अशा प्रकारची आहे की अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठका झाल्या, लोकप्रतिनिधी देखील तिथे गेले आणि गेल्या वर्षी सांगण्यात आलं की एवढा निधी उपलब्ध करून दिला आणि पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात आली। 4 दिवसापूर्वी देखील मीटिंग आपल्याकडे झाली आणि त्यावेळी सांगितलं की पिंजरे घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला। साहेब, मला एक या निमित्ताने सांगायचंय की प्राणी हे असे आहेत, हे सगळे शेतकरी आहेत, तुम्हाला अनुभव आहेत। आपल्या घरी मांजर पण असतं आणि कुत्र पण असतं। आपल्याला जर लय मांजराने कुत्र्याने वैताग दिला, आपण ते गाडीत येऊन कुठेतरी दुसऱ्या गावात नेऊन सोडतो, ते तिकडे जातं का तुमच्या घरी परत येतो। आणि हा बिबट्या देखील तुम्ही ज्यावेळी पिंजऱ्यामध्ये पकडता, तुमची मानिटोची क्षमता तिथली संपलेली आहे। पूर्वी 38 होती, आता 50-55 त्या ठिकाणी असेल। परंतु हा बिबट्या पकडल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी माहिती का तो पिंजरा ज्या पिकअप मध्ये टाकलेला असतो त्या गाड्या देखील इथल्याच कोणाच्या तरी असतात आणि हा बिबट्या जास्तीत जास्त बोटाची हद्द आणि इकडं वरच्या बाजूला तिथं आपला हा घाट आने माळशेज घाट इथं तो सोडला जातो आणि तो बिबट्या पुन्हा रिटर्न एक 4-8 दिवसामध्ये त्या ठिकाणी येत असतो। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे की मांजर जातीमधला हा बिबट्या, जशी मांजरीला किती पिल्लं होत्यात, 4, 2 काय असतील ते असतील, बिबट्याला देखील वर्षामध्ये त्या मादीला किमान 2 ते 4 त्या ठिकाणी पिल्लं त्या ठिकाणी होत असतात। आता अधिकाऱ्यांची आकडेवारी अशी आहे की या परिसरामध्ये 800 ते 900 बिबटे त्या ठिकाणी आहेत। 800 जर असतील तर निम्मे आपण मादी धरण्याच्या ऐवजी आपण 300 धरू मादे आहेत। आणि जर 300 पैकी मी म्हणतो 200 मात्या 1 वर्षामध्ये त्यांना वेध झालं आणि कमीत कमी 3 पिल्लं जरी झाली तर वर्षाची या परिसरातली पैदास ही 600 किमान, बरोबर। त्यामुळं हे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाणार आहेत। म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये आज आम्ही निर्णय घेतला की एवढी घटना झाल्यानंतर देखील ना वन खात्याचे मंत्री आले, ना पालकमंत्री आले, ना जिल्हाधिकारी आले, कारण निर्णय घेणारे तेच। काही पाऊस आला तर मी शेवटपर्यंत इथून हलणार नाही, कारण मला मनापासून त्या माता पितांना धन्यवाद द्यायचे की पुरुष मंडळी हॉटेलात बसली होती पण या सगळ्या महिला त्या ठिकाणी रस्त्यावरती बसून होत्या, गाड्या अडवीत होत्या। कारण बाप म्हणून आपलं नाव जरी मुलाच्या पुढे लागत असेल ना, तिच्या पोटामध्ये 9 महिने तो गोळा वाढला जातो, तिला कळकळे का माझ्या पोटचं पोरग गेल्यामुळं काय दुःख आहे, म्हणून त्या माताच्या ठिकाणावर हल्ल्या नाहीत। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो की सारखं रास्ता रोको करायचं नाही, आंदोलन करायचं नाही। एकदा आपण हा प्रश्न हातामध्ये घेतलेला आहे, आम्हाला व्यक्तिगत कोणालाही दोष त्या ठिकाणी द्यायचा नाही, आरोप आम्हाला करायचा नाही, आम्हाला मार्ग काढायचा आहे। आमचं सोल्युशन अशा पद्धतीनं काढलं जावं की ज्या पद्धतीनं की देशाच्या पंतप्रधानांनी आफ्रिकेत